नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात पावसासंदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा नदीला पूर, नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या बागलांमध्ये मुसळधार पावसामुळे साल्हेर किल्ला परिसरातील धबधबे प्रवाहित. निसर्गाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं किल्ल्याकडे. नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची इगतपुरी त्र्यंबकेश्वरला भेट. यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना. खेड तालुका हादरला. दहिवलीत भीषण भूस्खलन, दरड कोसळून 4 घरं गाडली गेली. दहिवलीत दरड कोसळून हाहाकार, 2 जण अद्याप ढिगाऱ्याखाली. पुणे जिल्ह्यात 3 दिवसाच्या पावसात 22 ठिकाणी दरड कोसळल्या. जिल्ह्यातील 9 रस्ते पावसामुळे वाहतुकीसाठी बंद. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक जवळ पडलेल्या दरडीचा मलबा हटवला. संबंधित मार्गाची पाहणी करून सुरक्षित असल्याचं घोषित. 2 मार्गिकांवरून वाहतूक पुन्हा एकदा सुरू. पन्हाळा आणि शिराळा तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या वारणा नदीवरील बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भराव खचला. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत. खासदार शाहू महाराजांनी घेतला कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा आढावा. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. कोल्हापूर जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. राज्यात पावसाचा तांडव. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर सह 6 जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. पालघर, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट, तर ठाणे आणि मुंबई परिसरात ऑरेंज अलर्ट. पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना आजची सुट्टी. घाट माथ्यांवर आज जोरदार पावसाची शक्यता. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.